नमस्कार, मिमीज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत आमरसपुरी. उन्हाळा आला की सगळ्यांच्या घरात बनणारी आणि आवडणारी डिश म्हणजेच आमरसपुरी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण पुरी बनवण्यासाठी आधी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी परातीमध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता पीठ मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ मळून घेणार आहे. आता आपलं इथं पीठ तर मळून झालेलं आहे. तर आता आपण हे झाकून ठेवून देऊया थोड्या वेळासाठी आणि आता आमरस बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत आंबे. आंबे आधी स्वच्छ धुवून घेऊयात. बाहेरून आंबे आणल्यानंतर ते थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये असे टाकून ठेवायचे आणि त्यानंतर आपण हे आंबे धुवून घ्यायचे आहेत. तर इथे बघा सर्व आंबे मी धुवून घेतलेले आहेत. आता एका परातीमध्ये आंबे काढून घेऊया. आंबे काढून झाल्यानंतर आपल्याला अजून एक भांड लागणार आहे. ते आंब्याचा जो पल्प आहे तो काढण्यासाठी. तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे. तो आता कट करून घेऊयात आपण. हे बघा अशा प्रकारे आपण आंबा कट करून घेऊया. आणि आंबा कट करून झाल्यानंतर त्याचा पल्प कसा काढायचा तर चला ते पुढे सांगते व्हिडिओमध्ये. हे बघा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला लागणार आहे एक स्पून. आता इथे मी एक स्पून घेतलेला आहे. स्पूनच्या मदतीने आपल्याला असा पल्प अशा प्रकारे ह्याच्यामधून काढायचा आहे. हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण असा पल्प काढून घेणार आहे पूर्ण आंब्यांचा. इथे आपला पूर्ण आंब्यांचा पल्प जो आहे तो काढून झालेला आहे. आता इथे मी मोठं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता ह्याला झाकण लावून आपण मिक्सर मधून आमरस बनवून घेऊयात. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पातेलं. पातेल्यामध्ये हा आमरस आपण काढून घेऊयात. आता राहिलेला आंब्याचा पल्प सुद्धा असंच आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे. इथे बघा एकदम स्मूथ असा तयार झालेला आहे. कुठेही गाठी राहिलेल्या नाहीयेत. आता पूर्ण जे आहे आपण ते पातेल्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे साखर. तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे.
साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर टाकून हे असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, जेणेकरून साखर छान विरघळणार. आता झाकण ठेवायचं आणि आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूयात. आपला आमरस जो आहे तो बनवून झालेला आहे. तर आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात. तर पिठाचा इथे छोटा गोळा घेतलेला आहे. आता आपण ह्याची मोठी अशी चपाती लाटून घेऊयात. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण पुऱ्या कट करून घेऊया. इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या मदतीने इथे गोल गोल अशा पुऱ्या बनवून घेणार आहे. तुम्ही डब्बा किंवा वाटी वगैरे घेऊ शकता. गोल गोल करून घ्यायच्या आहेत पुऱ्या. सोबतच गॅसवर कढईत तेल तापायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पुऱ्या कट करून घेऊयात. तर इथे पुऱ्या कट करून झालेल्या आहेत. साईडचं जे चपाती आहे ती आपण काढून घेऊयात. पीठ जे आहे ते काढून घेऊयात. इथे बघा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तर आता आपण चला पुऱ्या तळून घेऊयात. तेल पण छान कडकडीत तापू द्या. त्याच्यानंतरच आपण पुऱ्या बनवायच्या आहेत, म्हणजे पुऱ्या टम्म अशा फुगतील. जर तेल तापलंच नाही तर पुऱ्या फुगणार नाही. इथे बघा किती छान पुरी अशी फुगलेली आहे. दोन्ही साईडने पुरी छान आपण तळून घेऊयात. त्यानंतर एका प्लेटमध्ये पुऱ्या काढून घेऊयात. इथे आपल्या पुऱ्या रेडी आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आमरस आणि पुऱ्या कशा बनवायच्या हे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.